नमस्कार. नेटसर कनेक्शन प्रायव्हेट लिमिटेड बायफीडद्वारा राजेंद्र कदम. आज आपण उभे आहोत बारामती तालुक्यामध्ये माळेगाव बुद्रुक या ठिकाणी श्रीयुत मच्छिंद्र तावरे यांच्या 86-032 2.25 एकर ऊस आहे. त्या ऊसाच्या प्लॉटवर आपण उभे आहोत. मच्छिंद्र तावरे साहेबांनी या ऊसाच्या प्लॉटवरती नेटसर कनेक्शन प्रायव्हेट लिमिटेड बायफीडचं जैविक औषध स्टिमरीज बाय 95 NPK वापरलेलं आहे. ते कशा प्रकारे वापरलं आणि त्याचा रिझल्ट त्यांना काय आला ते त्यांच्याच तोंडून ऐकूया. नमस्कार तावरे साहेब. नमस्कार. आमच्या शेतकरी बांधवांना तुमची पूर्ण ओळख करून द्या. माझं नाव मच्छिंद्र कुंडीबा तावरे, राहणार माळेगाव बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे. बर तावरे साहेब, आमच्या शेतकरी बांधवांना हे सांगा की नेटसर कंपनीची जैविक औषधं जी आहेत स्टिमरीज बाय 95 NPK ह्या ऊसावरती तुम्ही कशा प्रकारे घेतली? 2 वेळा फवारणी केली बर आणि बांधणीनंतर मग 3 वेळा आपलं पाण्यामध्ये सोडले ते. बर पाण्यातून 3 वेळा सोडलेलं आहे आणि 2 फवारण्या केलेल्या आहेत. मग पाण्यामधून 3 वेळा सोडल्यानंतर आणि 2 स्टिमरीज बाय 95च्या फवारण्या केल्यानंतर तुम्हाला ह्या ऊसामध्ये काय फरक जाणवला? बराचसा फरक जाणवला. बराचसा फरक म्हणजे नेमका कसा फरक जाणवला? म्हणजे पानामध्ये ऊसाच्या उंचीमध्ये फरक पडला, बर. जाडीमध्ये फरक पडला. बर. परत त्यांच्या ऊसाचे पानं जी इतकं नाही, पानामध्ये फरक पडला. पानाची रुंदी वाढली. बर बर बर. आणि एक महत्वाचं म्हणजे माझी जमीन जी आहे ना, पहिली अशी भुसभुशीत नव्हती, ती आता अशी भुसभुशीत झाली आहे. हा म्हणजे अशी भुसभुशीत झाली मल्चिंग आहे. चांगल्या प्रकारे आणि होतं हे इथं सिद्ध होतंय. तरी 45 दिवस झालं भिजवलेलं आहे. बर 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 45 दिवस झालं भिजवलेलं आहे ते. बर. आणि अजून ऊस हिरवागार आहे. हा म्हणजे आता इथं जर बघा ऊसाचं जर लांबी जर बघितली तर 1 वीत कांडीची लांबी आहे. म्हणजे तुम्हाला लांबी चांगल्या प्रकारची मिळालेली आहे आणि पेरही चांगलं मिळालेलं आहे. बर. मग तुम्ही साहेब ह्या वर्षी रासायनिक किती वापरलेला? त्या वर्षी रासायनिक कमी वापरलं, पण 50% मी कमी म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही किती वापरता? प्रत्येक वेळेस मी इकडे 18 पिशवी वापरायची. 18 पिशव्या सरासरी. 10 पिशवी वापरायची सुरुवात केली. म्हणजे 40-50% तुमचं रासायनिक कमी झालेलं आहे. कमी झालेलं आहे. आणि रासायनिक कमी करूनही नेटसरची जैविक औषधं वापरून तुमचा अशा प्रकारचा ऊस आहे. बरोबर. आता इथं जर कांड्यांची संख्या बघितली, हा जो ऊस आपण बघता आहात त्याची जर उंची बघितली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 आणि 45 म्हणजे सरासरी 45 कांड्यावरती हा तुमचा ऊस आहे. ऊस वाकडा झालेला आहे, वजनाने लांबी खूप आहे. म्हणजे अशा प्रकारचा तुम्हाला रिझल्ट मिळाला आहे. तावरे साहेब, आमच्या शेतकरी बांधवांना हे सांगा की एवढा चांगला रिझल्ट आलेला आहे, मग तुमचं टनेजची अपेक्षा काय आहे? त्यांची अपेक्षा वाढलेली माझी. वाढलेली म्हणजे म्हणजे आता ऊस चालू आहे माझा. बर. माझा प्रत्येक वेळेस 120-135 टन ऊस अख्ख्या 2.25 एकरात जायचा. बर बर. पण आता ह्यावेळेस माझा आत्ताच ऊस 140 टन गेला. अजून 2 गाड्या माझ्या शिल्लक आहे. बर बर. आणि ते 6 एकराचं बियाणं गेलेलं आहे आणि रस्त्यालाही ऊस माझा बराच गेलेला आहे ह्या 2.25 एकरातलाच. बर बर. म्हणजे सरासरी माझं ॲव्हरेज 80 टन सरासरी तुमचं जर तसं बघितलं तर 160 टन गेलेलाच आहे. गेलेला आहे. आणि अजून 2 गाड्या बाकी आहेत. 2 बाकी. म्हणजे 2 गाड्यामध्ये किती टन सरासरी राहायचं ते? सरासरी अजून 25 ते 30 टन ऊस. 30 टन ऊस म्हणजे 190 टन आणि 6 एकराला तुम्ही बेनही दिलेला आहे. दिलेलं आहे. मग जवळजवळ तुम्हाला 90 ते 95चं ॲव्हरेज साहेब बसलं ह्या 2.25 एकरामध्ये. बसले. हां हां म्हणजे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं ॲव्हरेज बसलेलं आहे. रिझल्ट चांगले आलेला आहे. तुम्ही ह्या रिझल्टवरती समाधानी आहात साहेब? हा, 100%. तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल ह्या नेटसरच्या जैविक औषधाबद्दल? प्रत्येक शेतकऱ्यांनी हे औषध वापरावंच असं माझं म्हणणं आहे. बरं. कारण मला भरपेट ह्याचा अनुभव आलेला आहे आणि मी यंदाच औषधी घेतल्यामुळं माझी इतके मी समाधानी आहे की ऊसाची लांबी, उंची, जाडी आणि कांड, पेरं सगळं माझं व्यवस्थित आहे. आणि विशेष म्हणजे माझी जमिनीचा पोत जास्त चांगला आहे. चांगला झालेला आहे. याच्यापूर्वी तुम्हाला असं उत्पादन कधी नाही निघलं नाही. रासायनिक जास्त वापरायचा तरी उत्पादन नाही, निघत नाही, नव्हतं. नाही. त्यावर्षी रासायनिक कमी केलं आणि नेटसर्फची औषधं वापरली आणि तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळालं. चांगला रिझल्ट मिळाला. ठीक आहे तावरे साहेब, तुम्ही नेटसर कनेक्शन प्रायव्हेट लिमिटेड बायफीडची जैविक औषधं वापरली आणि कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.